इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नू या अंतर्गत प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे एक या सब्जेक्ट अंतर्गत मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे ॲज अ काउन्सिलर पुणे रिजनल सेंटर इथून आपल्याशी संवाद साधत आहे. युनिट 10 अर्थात ब्लॉक 3 मधील प्रोडक्शन अँड कॉस्ट उत्पादन आणि खर्च या संदर्भात असणारा द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादनाची किंमत यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. उत्पादनाची किंमत यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर हा युनिट खूप मोठा आहे, त्यामुळे सेक्शन 2 याचा आपण पाहणार आहोत. सेक्शन 1 हा आपण अगोदर पाहिलेला आहे. त्याचबरोबर उत्पादनाची किंमत ही विचारात घेत असताना कोणत्याही उत्पादनासाठी असणारा प्रोडक्शन कॉस्ट हे फार महत्त्वाचे असते. उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची किंमत किती ठेवावी या किमतीसाठी प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला किंवा उत्पादन खर्च आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्यामुळं ब्लॉक 3 मध्ये उत्पादन खर्चाशी संबंधित असणाऱ्या सर्व बाबीवर आपण वाहपोह किंवा चर्चा या ठिकाणी घडवून आणलेली आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 या अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्राचे तत्वे आपण बारकाईने पाहत आहोत. यातील वेगवेगळे युनिट 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने पाहत असताना यातला अत्यंत महत्त्वाचा युनिट 10 हा उत्पादन खर्चाशी संबंधित असणारा घटक किंवा भाग असलेला आपण दिसून येतो. सेक्शन 2 मध्ये आपण जो पाहतोय तो ॲक्च्युली 10.4 पासून पुढचा भाग किंवा 10.5 वरती आपण जास्त फोकस करणार आहोत. त्या अनुषंगाने 10.1 मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट होता. खर्चाची संकल्पना किंवा द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट आहे. खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च, पैशाची किंमत, स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च याच्यात विचारात घेतलेला आहे. मनी कॉस्ट किंवा एक्सप्लेनेशन अँड इम्प्लिकेशन कॉस्ट म्हणजे त्या संदर्भातला उत्पादन आणि किंमत अंतर्निहित खर्च याचा विचार केलेला आहे. वास्तविक खर्च जो आहे तो रिअल कॉस्टच्या अनुषंगाने आहे. बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च, सम कॉस्ट अँड इन्क्रिमेंट कॉस्ट ही किती असेल किंवा कशा पद्धतीने असेल तो विचार होऊ शकतो. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च या अनुषंगाने देखील इकॉनॉमिक कॉस्ट अँड अकाउंटिंग कॉस्ट यामध्ये देखील काही भाग हा विचारात घेतलेला आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट अँड रिप्लेसमेंट किंवा ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत ही किती असावी, कशा पद्धतीने असावी त्या अनुषंगाने काही भाग याच्यात येणं अपेक्षित आहे. ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत यामध्ये हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा रिप्लेसमेंट कॉस्ट च्या अनुषंगाने काही भाग येऊ शकतो. खर्चाचे कार्य किंवा शॉर्ट रन आणि लॉंग रन कॉस्ट हा जो आहे तो कॉस्ट फंक्शन्स किंवा शॉर्ट रन अँड लॉंग रन जो आहे लॉंग रन कॉस्ट फंक्शन म्हणजे दीर्घकाळातला खर्च किंवा दीर्घकाळ उत्पादन खर्च, कॉस्ट फंक्शन अँड द टाइम एलिमेंट किंवा किमतीशी संबंधित असणारा खर्च हा विचारात घेतला जाऊ शकतो. लॉंग रन कॉस्ट फंक्शन जो आहे तो कशा पद्धतीने किंवा शॉर्ट रन कॉस्ट फंक्शन्स कशा पद्धतीने असू शकतात. शॉर्ट रनमध्ये खर्चाचा सिद्धांत किंवा लॉंग रन कॉस्ट फंक्शनमध्ये कशा अनुषंगाने किंवा किती अनुषंगाने बदल होईल ते दिसून येईल. परिवर्तनीय खर्च जो आहे थेअरी ऑफ कॉस्ट इन शॉर्ट रन किंवा फिक्स्ड कॉस्ट म्हणजे निश्चित खर्च आहे. परिवर्तनीय किंवा व्हेरिएबल कॉस्ट आपण म्हणूया. टोटल अँड फिक्स कॉस्ट जो आहे तो दाखवलेला आहे. एकूण खर्च आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीने असू शकतं किंवा 4.4 मध्ये एकूण परिवर्तनीय खर्चाच्या अनुषंगाने या मागच्या सेक्शनमध्ये आपण पाहिलेला आहे. यामध्ये शॉर्ट रन कॉस्ट वक्र जो आहे तो कशा पद्धतीने कार्यान्वित होतो किंवा कार्य करतो. त्याचबरोबर सरासरी किंवा निश्चित किंमत जी आहे ॲव्हरेज किंवा फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती किंमत किती असू शकते. सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो किती असू शकतो. त्यामुळे ॲव्हरेज किंवा व्हेरिएबल कॉस्ट च्या अनुषंगाने आपण बदल विचारात घेऊ शकतो. त्याचबरोबर सरासरी एकूण खर्च किंवा ॲव्हरेज टोटल कॉस्ट किती किंवा कोणत्या अनुषंगाने आहे ते आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर किरकोळ खर्च किंवा मार्जिनल कॉस्ट
आहे ती किती, किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च किंवा यांच्यातील संबंध जो आहे तो कशा अनुषंगाने असेल, रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट ही बाब विचारात घ्यावी लागते. ते आता आपण याच्या डिटेलमध्ये बघणार आहोत. लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे तो दीर्घ कालावधीच्या अनुषंगाने कसा असेल, दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता किंवा लॉंग पिरियड इकॉनॉमिक इफिशियन्सी जी आहे ती कशी आहे, लॉंग रन सरासरी खर्च वक्र किंवा द लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट सरासरी किंमत ही कशा अनुषंगाने असू शकते किंवा कर्व येऊ शकतो, तो कर्वही आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतो. लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट वक्र जो आहे तो कसा आहे आणि लॉंग रन मार्जिनल कॉस्ट आणि शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट यांच्यातील संबंध जो आहे तो कसा आहे किंवा रिलेशनशिप बिटवीन लॉंग रन मार्जिनल कॉस्ट अँड शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट यामध्ये सुद्धा विचार होईल आणि यानंतर कन्क्लुजनकडे आपण येणार आहोत. म्हणजे या दोन्ही सेक्शनमध्ये द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाची किंमत ही कशा पद्धतीने असू शकते, त्याचा खर्च हा कसा असेल किंवा खर्चाच्या अनुषंगाने त्याची जी काही बाब आहे ती सविस्तरपणे मांडलेली आहे. 2 मध्ये अल्पकाळ, दीर्घकाळ आणि नॉर्मल आपण म्हणूया मार्जिनलच्या अनुषंगाने असेल, ॲव्हरेजच्या अनुषंगाने असेल, ॲव्हरेज व्हेरिएबल्स असेल, या बाबी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर लॉंग रन आणि मार्जिनल कॉस्टमध्ये किंवा शॉर्ट रन मार्जिनल कॉस्टमध्ये किंवा अल्प कालावधीमध्ये कशा पद्धतीने बदल झालेले आहे ते देखील आपल्याला दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला जो पाठीमागे आपण पाहिला तो चांगल्या उत्पादनाच्या बाबत फर्म किंवा उद्योग संस्था जी आहे ती 2 घटकावर विशेष करून अवलंबून असते. प्रथम चांगल्या वस्तूची मागणी आणि दुसरी वस्तू उत्पादनाची किंमत किंवा त्यानुसार उत्पादन खर्चाची संकल्पना समजून घेण्यासाठी या मूलभूत बाबीवर भर दिलेला असतो. किंमत सिद्धांत आणि सखोल चर्चा आवश्यक आहे. किंमत घेणारी फर्म किंवा इच्छा त्यांचा नफा वाढवण्यासाठी तो त्याचा खर्च कमी करण्यास सक्षम असल्यास असे करण्यास सक्षम का किंवा कॉन्स्टंट स्थिती जी आहे ती दिसून येऊ शकते. खर्चाची संकल्पना ज्याचा संदर्भ हा अनेकदा किंवा अनेक संदर्भाच्या अनुषंगाने त्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. समाज कल्याण हे फर्मच्या सिद्धांताशी संबंधित नाही, तथापि आवश्यकता आहे किंवा खाजगी खर्चाच्या संकल्पनामधील फरक हा देखील त्या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित असतं. सामाजिक खर्च किंवा आर्थिक विश्लेषणामध्ये आम्ही अनेकदा पैशाची किंमत किंवा मनी प्राइस व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ मनी असं म्हटलं जातं, पैशाचं मूल्य हे देखील आपल्याला विचारात घ्यावं लागतं. त्या अनुषंगाने अल्प कालावधीत खर्चाचा सिद्धांत हा फर्मचे किंवा अल्पकालीन खर्च हा निश्चित करणारा घटक आहे. त्याचबरोबर परिवर्तनीय किंवा त्या अनुषंगाने असणारा बाब विशेष करून विचारात घेतलेले आहे. निश्चित किंमत किंवा त्याची प्राइस इलेस्टिसिटी जी आपण म्हणूया, किंमत लवचिकता, त्या अनुषंगाने सुद्धा विचार करता येऊ शकतो. खर्चाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या म्हणजे कोणतेही उत्पादन ज्या वेळेला घेतलं जातं त्याचा विशिष्ट टप्पा आपण म्हणूया की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे 4 घटक हे अत्यंत महत्त्वाचे असतात किंवा त्याच्याशी संबंधित या बाबीवर भर दिलेला असतो. त्यामुळं उत्पादन क्रियाकलापामध्ये उत्पादनाने नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहतो किंवा कॉन्स्टंट राहतो, निर्मात्याने उत्पादन पूर्णपणे बंद केले तरी हे खर्च करावे लागतील. म्हणजे एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन जरी थांबलं तरी पण त्या ठिकाणच्या जागेचा जो रेंट असतो, भाडं असतं, ते आपल्याला द्यावंच लागतं किंवा त्याच्यासाठी काही मशिनरीज आपण जर रेंटवर घेतलेलं असतील म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यासुद्धा आपल्याला मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे खर्चाच्या अनुषंगाने या बाबी निश्चित विचारात घ्यावे लागतील किंवा किंमत निश्चित करताना निश्चित खर्चाला हे पूरक खर्च देखील म्हटलं जातं. मग असताना उत्पादन क्रियाकलाप किंवा उत्पादकाला नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहते आणि जरी त्याच्यातला काही बदल असतील तर उत्पादन पूर्णपणे बंद जरी झाले तरी कोणत्याही स्थितीमध्ये हा खर्च आपल्याला थांबवता येत नाही. त्यामुळे दीर्घकाळातला खर्च हा विचारात घेऊन अल्पकाळातला विशिष्ट प्रकारचा खर्च हा देखील विचारात घेऊन आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे उद्योगधंदा किंवा व्यवसाय करताना अशा अनेक बाजूनी येणारा खर्च हा अल्पकाळात देखील असतो, दीर्घकाळात देखील असतो किंवा बदलत्या किमतीनुसार या खर्चामध्ये पण बदल देखील होत असतो. त्यामुळे निश्चित किंमत किंवा कशा पद्धतीचा असेल, पूरक खर्च कशा पद्धतीचा असेल त्या अनुषंगाने विचार
उत्पादकाला करावा लागतो. त्या अनुषंगाने उत्पादन किंमत ही मोजली जाते. परिवर्तनीय खर्च किंवा परिमाणातील बदलासह किंमत बदल राहते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल कॉस्ट जे आहे ते ओळखले जाते. उदाहरणार्थ कच्चा माल उत्पादन प्रक्रियेत वापरावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग उद्योग किंवा मशीन चालवण्यासाठी मजूर वापरले जातात. त्या मजुरांचा काही मोबदला जो आहे तो निश्चित स्वरूपाचा असतो, तो देखील आपल्याला द्यावा लागतो. कमी किंवा जास्त मजूर वापरले तर त्याला जास्तीची संख्येनुसार मजुरी जी आहे ती द्यावी लागते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी वीज वीज व्यवस्थापन देखील करावं लागतं, कारण विजेशिवाय कोणत्याही मशिनरी किंवा त्या ठिकाणचा वर्कर जो काम करणार आहे त्याच्यासाठी मग आता वीज असेल म्हणजे लाईट अपेक्षित असेल, फॅन आपण उष्णतेच्या दिवसात बघतो फॅन अपेक्षित आहेत, शिवाय ती मशीन चालण्यासाठीची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अपेक्षित आहे. म्हणजे विजेची गरज ही प्रत्येक ठिकाणी असते. मशिनरी चालवणे किंवा यंत्रसामुग्री चालवण्यासाठी जशी आवश्यकता आहे तशा अनेक घटकाच्या दृष्टीने देखील विजेची आवश्यकता असल्याचे दिसून येते. शॉर्ट रन कॉस्ट हायपोथेटिकल फर्म आहेत, त्याच्यामध्ये आउटपुट युनिट 0, 1, 2, 3, 4, 5 अँड 6 अशा अनुषंगाने आहे. टोटल फिक्स कॉस्ट रुपीज 240, 240, 240 या फिक्स किमती असतात. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती 0, 120, 160, 180, 112 सॉरी 212, 280, 242, 420 अशा पद्धतीची व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती बदलत्या स्वरूपाची दिसून येते. टोटल कॉस्टमध्ये त्याच्यामुळे परिणाम निश्चित होत असतो. पहिल्या 0 युनिटच्या अनुषंगाने फिक्स कॉस्ट जे आहे म्हणजे जागेचं भाडं आपण म्हणूया किंवा काही विशिष्ट प्रकारचा खर्च हा करावाच लागतो. मग तिथं बदल काही नसेल परंतु तो फिक्स खर्च त्या अनुषंगाने त्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट ही बदलेल, परंतु पहिल्या टप्प्यात ही 0 असेल. नंतरच्या स्टेपमध्ये आपण 120 अशी झालेली आहे, त्यामुळे 240 वरनं 360 एवढी किंमत वाढलेली आहे. 160 वरनं किंवा 160 असा बदल असल्यामुळे 400 रुपये असे झालेले आहे. 212 मध्ये 452 असं झालेलं आहे. 280 मध्ये 520 असे झालेले आहे. 420 मध्ये 660 एवढी किंमत किंवा व्हेरिएबल कॉस्ट वाढलेली आपल्याला दिसून येते. आता एकूण निश्चित किंमत जी आहे ती किंमत कशा पद्धतीने आहे किंवा त्या अनुषंगाने फिक्स रेटमध्ये इनपुट जे आहेत फर्मने घेतलेले इनपुट त्या खर्चाच्या अनुषंगाने हा निश्चित स्वरूपाचा खर्च असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तक्ता 10.3 वरून हे नेहमी स्पष्ट होते की फर्मची एकूण निश्चित किंमत ही स्थिर राहते. आउटपुटची पातळी विचारात न घेता 240 किंवा आमच्या या ड्रॉइंगमध्ये किंवा ग्राफमध्ये दिसून येईल आउटपुट बदलले 1 युनिट पासून 6 युनिटपर्यंत, परंतु प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत ही 240 राहते. अगदी जेव्हा फर्म उत्पादन पूर्णपणे थांबवते याचा अर्थ असा की उत्पादन 0 पातळीवर आहे. एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तनीय राहते. फर्मचे एकूण निश्चित खर्च हे कार्य किंवा काय आहे त्या अनुषंगाने देखील आपल्याला महत्त्व विचारात घ्यावं लागेल. TFC म्हणजे 240 हा फिक्स कॉस्ट जो आहे, टोटल फिक्स कॉस्ट म्हणजे एकूण निश्चित किंमत ही ज्या वेळेला विचारात घेतली जाते त्यावेळेला काही उद्योगधंद्यांमध्ये म्हणण्यापेक्षा सर्वच उद्योगधंद्यांमध्ये ही निश्चित अशी किंमत ही प्रत्येक वेळेला असतेच. 240 रुपये एवढी ही फिक्स कॉस्ट त्या ठिकाणी विचारात घेतली. एकूण परिवर्तनीय खर्च, एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च उत्पादन पार पडते आणि उच्च आउटपुट स्तरासाठी व्हेरिएबल किंवा इनपुटचा अधिक वापर आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल खर्च तक्ता 10.3 मध्ये दाखवते की एकूण चल खर्च हा उत्पादन वाढते म्हणून खर्च देखील त्याच्यात विचारात घेतलेला आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल हा प्रामुख्याने दिसून आलेला आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा आउटपुट जो आहे तो किती असू शकतो, कशा पद्धतीचा असू शकतो, तर तो अशा पद्धतीने एकूण व्हेरिएबल किंवा बदलती किंमत जी आहे ती वाढलेली स्वरूपात दिसते. 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4, 5, 6व्या युनिटपर्यंत ही उत्पादनाचा खर्च जो आहे तो वाढलेला आहे. 10 किंवा 100, 200, 300, 400 अशा पद्धतीने व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल झालेला आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा कर्व हा राईज फ्रॉम लेफ्ट टू राईट याचा विचार करता ही स्थिती
आपल्याला दिसून येते. एकूण खर्चामध्ये निश्चित खर्च आणि चल खर्च, चल म्हणजेच बदलता खर्च, या दोघांची बेरीज केलेली असते. आणि एकूण खर्च आणि चल खर्चात ज्या पद्धतीने बदल होत जातात त्या पद्धतीनं एकूण खर्च आणि स्थिर खर्च त्याच्यानुसार येणारा एकूण चल खर्च या दोघांची बेरीज करून येणारा खर्च हा एकूण खर्च असतो. अशा प्रकारे दिलेल्या आउटपुटवर फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी आम्हाला फक्त त्यांची जोडणी करावी लागेल. एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्याची एकूण परिवर्तनीय किंमत ही विचारात घेतली जाते. त्यामुळं पुढील जो तक्ता दिलेला आहे 10.3 मध्ये आणि एकूण खर्चाचे एकूण म्हणजे इथं प्रोडक्शनच्या अनुषंगाने अंजिराचं उत्पादन घेतलं आहे तो 10.3 मध्ये तक्ता दाखवलेला आहे. आणि एकूण खर्च ज्या पद्धतीने त्याच्यात बदल होतात त्याचे फंक्शन्स होतात. एकूण व्हेरिएबल कॉस्ट हा फंक्शनच्या अनुषंगाने विचारात घेतलेला भाग असू शकतो. रकमेने भिन्न आहे किंवा निश्चित किंमत जी स्थिर असते त्याचा आकार हा समान असतो. त्या आकारानुसार याच्यातले होणारे बदल हे दिसून येतात. टी म्हणजे टोटल कॉस्ट जे आहे ते अशा पद्धतीनं बदललेली दिसते. 500-600 पर्यंत देखील ही टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती वाढलेली आहे, जे आपल्याला वरती तक्त्यामध्ये दाखवलं होतं सुरुवातीला. याच टेबलच्या अनुषंगाने 660 पर्यंत एकूण खर्च जो आहे तो झालेला दिसून येतो किंवा टोटल कॉस्ट जे आहे रुपीजमध्ये दाखवलेली 660 एवढी आहे. 420 हा व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि 240 ही फिक्स्ड कॉस्ट आहे. म्हणजे 6वा युनिट ज्यावेळेला आपण उत्पादनाला घेतोय त्यावेळेला 240 ही फिक्स किंमत आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे किंवा बदलती किंमत ही 420 आहे आणि टोटल कॉस्ट जी आहे ती 660 या अनुषंगाने बदललेली दिसून येते. या ग्राफमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे किंवा कंडिशन जे आहे ते बदललेली दिसते. शॉर्ट रन कॉस्ट वक्र जो आहे तो देखील आहे किंवा कशा पद्धतीने बदलती स्थिती आहे ती दिसून येते. प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फॉर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत प्रति युनिट किमतीसह. त्यामुळे आपण समजून घेणे आवश्यक आहे किंवा खर्चाच्या संदर्भात सरासरी निश्चित किंमत, सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्चाच्या संकल्पना या दिलेल्या दिसून येतात. सरासरी निश्चित किंमत जी आहे ती साधारणपणे त्या सर्व कंपन्या किंवा ज्याच्या एकूण उत्पादन खर्चात ही लक्षणीय समावेश होतो आणि निश्चित खर्चाच्या प्रमाणात ही उत्पादनाची पातळी किंवा अशापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो किंवा बदललेली किंमत ही देखील दिसून येते. त्यामुळे प्रति युनिट ही निश्चित किंमत किंवा ज्याला सहसा सरासरी निश्चित किंमत म्हणून ओळखले जाते त्या प्रमाणात लक्षणीयरित्या कमी केलेले जातात किंवा तशा पद्धतीने शॉर्ट रनमध्ये अल्पकाळात काही किंमत हे आपल्याला प्राइस किंवा कॉस्ट कटिंग आपण म्हणूया, कॉस्ट कटिंगच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो किंवा खर्च कमी कसा होईल, कमीत कमी कसा असू शकेल या अनुषंगाने आपण विचार करत असतो. परंतु दीर्घकाळात कदाचित त्याची आवश्यकता असेल. फिक्स कॉस्ट आहे तो तेवढाच तर ठेवावाच लागतो, परंतु व्हेरिएबल कॉस्टमध्ये आपल्याला काही प्रमाणात बदलता खर्च हा कसा नियंत्रित करता येईल त्याच्यावर भर दिलेला असतो किंवा तशा अनुषंगाने त्याचा विचार हा केलेला असतो. त्यामुळे निश्चित किंमत असणे आवश्यक आहे. निश्चित किमतीच्या अनुषंगाने जर प्लॅनिंग करताना उद्योजकांना, उद्योग संस्थांना मायक्रो प्लॅनिंगला सूक्ष्म अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्व असतं किंवा महत्त्वाचा भाग हा आपल्याला दिसून येत असतो. त्याचबरोबर एकूण इतर उत्पादनाच्या अनुषंगानं किंवा किती उत्पादन करावं, कशा पद्धतीने उत्पादन करावं अशा अनेक प्रश्न खरं तर सूक्ष्म अर्थशास्त्रात निर्माण होत असतात. कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं हा देखील उद्योजकांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न असतो. एक तर सरासरी खर्च किंवा ॲव्हरेज कॉस्ट जे आहे सरासरी खर्चाच्या संदर्भातले हा खर्च किती येऊ शकतो. कारण सरासरी खर्च ज्या वेळेला भविष्यात कदाचित काही खर्च होणार असतो किंवा काही खर्च हा पूर्वी झालेला असतो किंवा काही खर्च हा निश्चित स्वरूपाचा असतो. तो खर्च आपल्याला बदलता येत नाही किंवा त्या खर्चाच्या अनुषंगाने आपण तशा पद्धतीचं प्लॅनिंग हे करू शकत नाही. त्यामुळे निश्चित कोणत्या पद्धतीने किंवा किती पद्धतीचा खर्च हा अपेक्षित आहे त्याचा एक अंदाज काढून सरासरी किंमत ही विचारात घेतली जाते. यामध्ये सरासरी किंमत काढताना किंवा ॲव्हरेज कॉस्ट काढताना कशा पद्धतीने वेगवेगळी सूत्र आउटपुट युनिट आहेत ते 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा पद्धतीने 6 युनिट विचारात घेतलेले आहेत. ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे 240, 240, 240, 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने विचार करता
फिक्स कॉस्ट सुरुवातीला पहिल्या युनिटला आपल्याला काही बदललेली दिसत नाही. त्यामुळं ॲव्हरेज कॉस्टसुद्धा तेवढीच आहे आणि ॲव्हरेज टोटल कॉस्ट ही देखील आपल्याला त्या अनुषंगाने पहिल्या युनिटच्याच अनुषंगाने 360 एवढे ॲव्हरेज टोटल कॉस्ट असेल तर त्या अनुषंगाने तसा बदल 360 एवढा झालेला दिसतो. त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे गट हे होत नाही आहे. त्यामुळं 200 किंवा 360 हा 360च दिसून येते. त्यामुळे 240 120 ही एकूण जी आहे ती 360 या दोघांची बेरीज 360 एवढाच या ठिकाणचा खर्च हा दिसून येतो. दुसऱ्या युनिटच्या वेळेला किंवा दुसऱ्या युनिट उत्पादनाच्या वेळेला फिक्स खर्च हा 240 रुपये आहे. तर डिवायडेड 2 2 युनिट आपण विचारात घेतले त्याच्यामुळं 120 एवढा उत्पादनाचा खर्च हा त्याच्यावरचा निश्चित होईल. म्हणजे त्यामुळे युनिट संख्या वाढल्यामुळं याच्या ठिकाणचा उत्पादनाचा खर्च हा देखील कमी होत आहे. तशा पद्धतीने 1 युनिट 2 युनिट 3 4 5 6 असे युनिट ज्या पद्धतीने बदलत जातील तशा पद्धतीने 240 120 60 60 120 80 60 48 आणि 40 अशा पद्धतीने या युनिटमध्ये बदल झालेले आपल्याला त्या खर्चानुसार युनिट जसे बदलत जातील तशा पद्धतीने खर्च देखील त्याच्यातला फिक्स किंवा ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जो आहे 240 त्याच्यामध्ये सुद्धा डिव्हायडेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जास्ती उत्पादन करणं आणि त्यामुळे खर्च कमी करणं हे एक वेळेला शक्य असतं. परंतु उत्पादन जर मर्यादित असेल कमी असेल तर कमी उत्पादनासाठी फिक्स खर्च हा देखील जास्त असतो, ॲव्हरेज कॉस्ट हा देखील जास्त असतो. त्यामुळं उत्पादकांना या दोन्हीतलं कोणतं उत्पादन करावं कशा पद्धतीनं उत्पादन करावं तर हे करणं कठीण जातं किंवा त्या अनुषंगाने त्याच्या तशा पद्धतीनं प्लस आपण म्हणूया किंवा प्राईस जास्त ठेवावी लागते. तर फिक्स कॉस्ट जर कमी करायची असेल तर युनिट्स हे जास्त असावे लागतात. जास्त युनिटला मात्र याच्यात बदल होईल. त्यामुळे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती देखील 70 होऊ शकते. 6च्या अनुषंगाने 110 एवढा ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे तो बदल करावा लागतो आणि त्या AFC या अनुषंगाने किंवा आउटपुट कर जो आहे तो तशा पद्धतीने बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं AFC या अनुषंगाने वेगवेगळे वक्र किंवा सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो दिसून येतो. सरासरी व्हेरिएबल किंमत मिळवण्यासाठी आम्ही एकूण व्हेरिएबल खर्चाचे विभाजित करतो. आउटपुट सूत्राच्या स्वरूपात व्हेरिएबल किंवा फॅक्टरचे प्रमाण वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते. परिणामी सरासरी उत्पादन वाढ होते आणि सरासरी चल खर्च किंवा चल म्हणजे बदलते किंवा एकूण घटक जे असतात वेगवेगळे तर त्या घटकांमध्ये देखील आपल्याला बदल झालेल्या अनुषंगाने पाहायला मिळेल. त्यामुळे व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण हे वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते. परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सरासरी चल खर्चात ही देखील घट होत असते. त्यामुळे सरासरी उत्पादकता स्थिर राहिल्यास सरासरी चल खर्च देखील स्थिर राहील. जर ते कमी झाले तर तशा पद्धतीने सरासरी चल खर्च देखील वाढतो किंवा बदलतो. त्यामुळे अशा प्रकारे सरासरी चल खर्च हा वक्र कशा पद्धतीने बदलेल किंवा कशा अनुषंगाने असेल त्याची बाब ही प्रकर्षाने जाणवते किंवा तशा पद्धतीनं ह्या घटकात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सरासरीचा परस्पर आहे किंवा नाही आहे किंवा किती उत्पादन खर्च आहे तो विचारात घ्यावा लागेल. ABC म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट TVCच्या अनुषंगाने आहे. AVC द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे ती कशा पद्धतीने आहे. TVC किंवा द टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे त्याच्यात किती बदल झालेला आहे. अँड Q इज इक्वल टू द आउटपुट म्हणजे त्या अनुषंगाने मिळणारा परतावा हा कशा पद्धतीने आहे किंवा किती असेल. इम्पॅक्ट द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व ABC किंवा यूज द सेम information in money terms that we obtain from the average production curve of the variable factors in physical terms किंवा त्याच्यात असणारा भौतिक दृष्टीने आपण जो म्हणतो तो किती खर्च आहे किंवा कशा पद्धतीने बदललेला आहे तो तिथं दिसून येऊ शकतो. त्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट किंवा ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने किंवा व्हेरिएबलच्या अनुषंगाने बदलेल ते दिसून येईल. 20 40 60 80 100 आणि 120 या अनुषंगाने ABC 1 2 3 4 5 6 आउटपुट कशा पद्धतीने किंवा किती निघू शकतं. MC ATC
AVC, ATC या अनुषंगाने त्याचबरोबर OX किंवा OY ॲक्सेवर 1 2 3 4 5 6 हे युनिट किंवा आउटपुट त्याचं दाखवलेलं आहे. त्या अनुषंगाने तसा खर्च हा देखील बदललेला दिसून येतो. त्यामुळे 20 40 60 80 म्हणजे 20 40 60 80 100 आणि 120 अशा पद्धतीचा बदललेला खर्च आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्या अनुषंगाने बदल होताना दिसतात. MC is marginal cost. TC is change in the total cost associated with a small change in output किंवा नॉर्मल काही बदल हे झालेले आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा दिसून येतात. प्रामुख्याने याच्यामधला असणारा TVC किंवा हा टोटल कॉस्ट जो आहे तो एकूण खर्च किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आहे मार्जिनल कॉस्ट आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे किंवा किती बदल होतो तो त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. MC वक्र हा ATC म्हणजे MC वक्र आणि ATC किंवा AVC या अनुषंगाने जर विचार घेतला तर MC आणि AVC जो आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतात ते आपल्याला दिसून येईल. त्याच्या अनुषंगाने किमान बिंदूपर्यंत पोहोचतो वक्र त्याच्या किमान बिंदूवर पोहोचतात आणि जेव्हा MC वक्र हा वाढतात तेव्हा AVC आणि ATC वक्र त्यांच्या बाजूने कापतात किंवा किमान गुण हा मिळवलेला वक्र दिसून येतो. त्याच अनुषंगाने मार्जिनल कॉस्ट कर्व इज अ यू शेप कर्व. हा मार्जिनल कॉस्ट कर्व जो आहे सीमांत खर्चाच्या अनुषंगाने तो यू आकाराचा किंवा तशा पद्धतीने शेप हा झालेला दिसून येतो. जेव्हा MC वक्र हा वाढतात तेव्हा ते AVC आणि ATC वक्र हा त्यांच्या बाजूने कापला जातो किंवा त्याच्या अनुषंगाने म्हणजे खर्च कमी होणं किंवा कपात होणं आपण म्हणूया एका बाजूला कापला जाणं म्हणजे कपात होणं त्या अनुषंगाने होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळातला उत्पादनाचा खर्च जेवढे युनिट असतील त्या अनुषंगाने काही फिक्स खर्च जरी असला तरी युनिटची संख्या जर वाढली उत्पादन जर जास्त वाढलेलं असेल तर जास्तीच्या उत्पादनाचा खर्च हा कमी येत असतो. त्यामुळे मार्केटला प्राइस आपल्याला ठरवताना अल्पकाळाचा विचार करण्याबरोबरच दीर्घकाळाचा देखील आपल्याला विचार करावा लागतो आणि दीर्घकाळात हे उत्पादनाचा खर्च हा नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जाऊ शकतात. जेव्हा MC वक्र वाढतात तेव्हा ते AVC आणि ATC वक्र त्यांच्या बाजूने हे दिसून आलेले दिसतात किंवा तशा पद्धतीने असलेले आपल्याला पाहायला मिळतात. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध हा मार्जिनल कॉस्ट किंवा MCच्या अनुषंगाने आहे आणि जवळचाच संबंध आहे किंवा सरासरी खर्च हा ATC आणि सरासरी चल खर्च हा AVC वक्र आपण करू किंवा फक्त त्या अनुषंगाने MC वक्र आणि ATC वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करा. परंतु MC वक्र आणि AVC वक्र यामध्ये यांच्यातील जो असणारा परस्पर संबंध आहे तो निश्चित केला जाऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने तर्काच्या समान ओळीवर हा विचार करणारा वक्र असू शकतो. त्यामुळं किती होईल किंवा त्याच्यातले बदल किती असतील व्हेरिएबल्स किती असतील ते आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च. सरासरी खर्च या दोघातला मार्जिनल कॉस्ट जर आपण काढली MC वक्र आणि जवळचाच त्याच्याशी संबंधित असणारा वक्र याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे याच्यात बदल झालेला दिसून येतो किंवा तशा अनुषंगाने बदललेली स्थिती अनुभवायला येते. सरासरी एकूण खर्च किंवा ATC आणि सरासरी चल खर्च किंवा AVC वक्र आपण करू शकतो किंवा तशा बदल हा दिसून येतो. MC वक्र आणि ATC वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करा किंवा परंतु MC वक्र आणि AVC वक्र यांच्यातील संबंध हा दीर्घकाळाचा विचार करता हा बदललेली स्थिती किंवा त्या अनुषंगाने दिसून येऊ शकतात. जेव्हा MC वक्र किंवा AC वक्र हा खाली असतो म्हणजेच किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी आहे आणि नंतरचे प्रमाण हे कमी होते. जेव्हा MC वक्र किंवा AC वक्र म्हणजे किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा जास्त म्हणजे इथं जो वक्र दाखवलेला आहे ATC म्हणजेच किरकोळच्या अनुषंगाने किंवा त्या वक्राला MC वक्र आणि AC वक्राला त्याच्या किमान बिंदूवर दर्शवलेला दिसून येतो. MC वक्र किंवा AC वक्रालाच त्याच्या किमान बिंदूवर बदल झालेला दिसतो किंवा तशा पद्धतीने बदललेली स्थिती ही अनुभवायला येत असते. जेव्हा MC वक्र
किंवा AC वक्राखाली असतो त्यावेळेला किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. नंतरचे प्रमाण हे बदललेले दिसून येते किंवा जेव्हा MC वक्र AC वक्र म्हणजेच किरकोळ खर्च आणि सरासरी खर्चापेक्षा जास्तीची स्थिती सुद्धा दिसून येते. नंतरचं त्याच्यात वाढ किंवा MC वक्र AC वक्राला त्याच्या किमान बिंदूवर छेदलेलं आपल्याला अनुभवायला येतात. MC वक्र आणि मधील वर नमूद केलेल्या संबंधाचे कारण ATC वक्र हे सोपे आहे. जोपर्यंत MC वक्र ATC वक्राखाली आहे तो नंतरचे खाली खेचते. जेव्हा MC वक्र हा ATC वक्रावर चढतो तेव्हा ते नंतरचे वर खेचले जातात. परिणामी किरकोळ खर्च आणि सरासरी किंवा एकूण खर्च जेथे MC वक्र ATC वक्र चढते तेथे समान किंवा पुढे जेव्हा त्याच्यातले आउटपुट आपण म्हणूया बदललेले दिसतात किंवा लहान घटक असतील किंवा वेगवेगळे घटक असतील त्याच्यामुळे किरकोळ किंमत ही सरासरी एकूण खर्चापेक्षा कमी राहते. पण जेव्हा आउटपुट वाढतं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतात त्यावेळेला विस्तारित किरकोळ खर्च हा सरासरी एकूण खर्चापेक्षा जास्त आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की MC वक्र हा ATC वक्र किंवा त्याच्या किमान बिंदूवर हा छेदलेला असतो. म्हणजे या ठिकाणी जो छेदनबिंदू दाखवलेला आहे तो प्रत्येकाचा आउटपुट रेशो जो प्रमाणात किंवा विस्तार हा झालेला दिसून येतो. अर्थशास्त्रात किंवा दीर्घकालीन सरासरी खर्च हा LAC लिफाफे शॉर्ट रन किंवा सरासरी एकूण खर्च हा SATC वक्र हा देखील दिसून येतो. त्यामुळे दीर्घकाळात सर्व घटक परिवर्तनशील असतात. घटकांच्या अनुपस्थितीमुळे उत्पादन कार्य आणि उत्पादनाचे सर्व खर्च हे किती असतील किंवा कशा पद्धतीचे असतील त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे निश्चितपणे होतील. त्यामुळे स्थिर आणि परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्यासाठी त्याच्यातली आवश्यकता किंवा तसे बदल हे दिसून येणार नाहीत. अल्प कालावधीत केलेले किंवा दीर्घकाळात उत्पादन पातळी ही वाढवण्याच्या अनुषंगाने सर्व घटक हे वाढवावे लागतात आणि याचाच परिवर्तनीय भाग किंवा त्या अनुषंगाने असलेले बदल हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक हे वाढवावे लागतात. याचाच परिणाम किंवा प्रमाणात विस्तार किंवा त्याचा लॉंग रन आपण म्हणूया बेनिफिट्स हा झालेला दिसतो. यामध्ये इथं SATC किंवा SATC ABC LAC अशा पद्धतीचे हे LAC किंवा LKM या अनुषंगाने हा वक्र किंवा वाटीसारखा आकार आपण म्हणूया पाहिजे तर तो झालेला दिसतो. तो बहिर्वक्र आहे आणि वरच्या बाजूला तोंड किंवा वरच्या बाजूला असणारी स्थिती ही दिसून येते. याच्याच मध्ये 3 वक्र किंवा L बिंदूला छेदलेला आहे, K बिंदूला छेदलेला आहे, M बिंदूला छेदलेला आहे. त्यामुळे हा वक्र जो काढलेला आहे तो ABC अशा पद्धतीनं शॉर्ट रनच्या अनुषंगाने LAC वरती 3 झालेले बिंदू दिसतो. त्याचा असणारा आउटपुट किंवा त्याची क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 असे आलेले दिसून येते आणि ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो देखील आपल्याला दिसून येतो. OX किंवा OY अक्षावर हे 2 बिंदू आलेले दिसतात. त्या अनुषंगाने किमतीतला बदल LAC हा दीर्घकालीनच्या अनुषंगाने किंवा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा दर्शवलेला आहे आणि शॉर्ट रन सरासरी ॲव्हरेज TC आपण म्हणले म्हणजे शॉर्ट रन किंवा सरासरी शॉर्ट रन एकूण खर्च शॉर्ट रन सरासरी एकूण खर्च SATC वक्र हा दर्शवलेला आहे. म्हणजे LAC आणि SATC हे जे आहेत शॉर्ट रनच्या अनुषंगाने ATC हे दोन्ही वक्र म्हणजे एकतर LAC हा मोठा वक्र आहे आणि त्या आणि त्याच्यावरती शॉर्ट रनच्या अनुषंगाने छोटे छोटे कालावधीतले वक्र काही निर्माण होत असणारे आपल्याला दिसून येतात. दीर्घ कालावधीची आर्थिक क्षमता किंवा अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन हे असू शकते किंवा दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे आढळते. हे समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू. 10.12 समजू की फर्म 0 किंवा Q1 आउटपुटची पात्रा ही तयार करत असेल किंवा तयार करत आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळं शॉर्ट रन किंवा अल्प कालावधीमध्ये SATC आणि LMC
याच्यातला असणार आहे किंवा LAC याचा बदल आहे तो दिसून येतो. तशा पद्धतीनं दीर्घ कालावधीमध्ये सुद्धा LAC म्हणजे लॉंग रन आणि शॉर्ट रन. इथं लॉंग रन च्या पिरियडमध्ये किंवा दीर्घ कालावधीमध्ये SATC1, SATC2, SATC3, SATC4 या अनुषंगाने 4 वक्र या ठिकाणी युनिट 1, 2, 3, 4 क्वांटिटीच्या अनुषंगाने हे प्रोडक्शन आहे किंवा आउटपुट आहे त्याचं. एक्सप्लेनेशन ऑफ लॉंग रन इकॉनॉमिक इफिशियन्सी, दीर्घकाळातली अर्थशास्त्राची किंवा अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता ही काय असू शकते, कशा पद्धतीने असू शकते, हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास व्हायला मिळू शकतं. त्यामुळे अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी या दोन्ही कालावधीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सचा जेवढा अभ्यास होईल, जेवढा विचारमंथन केलं जाईल, तेवढं उद्योजकाच्या दृष्टीनं, उत्पादकाच्या दृष्टीनं फायदेशीर बाबी ठरू शकतात. त्यामुळं शॉर्ट रन आणि लॉंग रन दीर्घ कालावधीची आर्थिक क्षमता ही अल्पावधीत असणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकते. त्याच्या कार्यक्षमतेत तशा पद्धतीने बदल हा झालेला दिसून येऊ शकतो किंवा बदललेली स्थिती ही अनुभवायला येत असते. त्यामुळे अल्प कालावधीत कार्यक्षमता वाटणाऱ्या किंवा अल्प कालावधीत असणाऱ्या स्थितीत जी बदल घडून येत आहेत ते दीर्घ कालावधीत असतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यातले होणारे बदल हे वेगळे असतील. त्यामुळे ते समजून घेण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला काही विचार हे करावे लागतात. आकृतीचा विचार करून आपण जर पाहिलं तर शॉर्ट रन आणि लॉंग रन याच्यामध्ये असणाऱ्या बदल हे कशा पद्धतीचे आहेत, किती प्रकारचे आहेत ते समजून घेणे अपेक्षित आहे. आकृतीचा विचार करून किंवा त्या आकृतीच्या अनुषंगाने दिलेला भाग हा आउटपुटच्या अनुषंगाने किंवा ॲव्हरेज कॉस्ट कर्व जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीने आहे तो घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू. याच अनुषंगाने काही बाबी ह्या समजून घेतल्या तर आउटपुटची मात्रा ही तयार करता येते किंवा तयार केलेली असते. दीर्घ कालावधीची किंवा आर्थिक कार्यक्षमता जी आहे त्या अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते. दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे हे आढळून येते किंवा आढळलेले दिसून येतं. त्या अनुषंगाने दीर्घकाळात ही कार्यक्षमता कशा पद्धतीने होऊ शकते, त्याचा किती बदल असू शकतो समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू. 10.12 या आकृतीमध्ये त्याचा बदल किंवा त्याची स्थिती जी आहे ती दर्शवलेली आहे. 1 किंवा आउटपुटची मात्रा जी आहे ती तयार केलेली दिसून येते. त्या आउटपुटच्या अनुषंगाने किती मात्रा आहेत किंवा कशा पद्धतीने बदल होईल ते दर्शवलेले आहे. क्यू किंवा आउटपुटच्या अनुषंगाने याच्यात बदल झालेला आपल्याला लॉंग रनमध्ये किंवा लॉंग रन किंवा दीर्घकाळातल्या LAC या वक्राच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे दीर्घ कालावधीची आर्थिक क्षमता ही कशा पद्धतीची आहे, अल्पावधीतच त्याची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढू शकते, त्याच्या वर्तनात कशा पद्धतीने बदल होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत दीर्घकाळाचा कार्यक्षमता असल्याचे आढळते किंवा हे समजून घेण्याबरोबरच आपण आकृतीचा विचार करून 10.12 समजू शकतो किंवा तसे बदल हे आपल्याला अनुभवायला मिळतील. दीर्घ कालावधीची आर्थिक क्षमता ही अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते. दीर्घकाळात कार्यक्षम असल्याने किंवा असल्याचे विशिष्ट टप्प्यात समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू शकतो किंवा 10.12 मध्ये या बाबी समजून घेण्यासाठी रेफरन्स बुकच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला 0 किंवा 1 आउटपुटची मात्रा ही तयार केलेली दिसते किंवा तयार झालेली दिसते. लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट वक्र जो आहे तो शॉर्ट रन मार्जिनल कॉस्टचा अर्थ हा समजल्यानंतर तो नाही किंवा दीर्घ कालावधीत सीमांत खर्च म्हणजे काय हे समजणे कठीण आहे. दीर्घकालीन किरकोळ खर्च हा एकूण किमतीतील बदल, एकूण किमतीत थोडासा बदल दर्शवतो. जेव्हा फर्मकडे आउटपुट किंवा बदल हा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ असतो तेव्हा त्या अनुषंगाने दीर्घकाळात बदल होतील. परंतु फिक्स कॉस्ट जी आहे ती कोणत्याही उद्योग संस्थेला ही त्या युनिटप्रमाणे निश्चित किंमत, जेवढे जास्त युनिट असतील तेवढा उत्पादनाचा खर्च हा कमी असतो. परंतु जेवढं उत्पादन कमी असेल, जेवढे संख्यात्मक दृष्टीने उत्पादन कमी असेल तर उत्पादन खर्च मात्र तेवढाच जास्त असतो. त्यामुळं युनिट किंवा उत्पादनाचा आकार केवढा आहे त्यावरती ते उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळं फर्मकडे आउटपुट बदल पूर्ण करण्यासाठी
पुरेसा वेळ असतो तेव्हा आउटपुट वापरलेल्या सर्व संसाधनाच्या प्रमाणात योग्य समायोजन करणे त्याच्या प्लॉटचा समावेश आहे. जसे पाहिले जाऊ शकते, दीर्घकालीन किरकोळ खर्चाची ही व्याख्या व्यावहारिकदृष्ट्या शॉर्ट रन किंवा मार्जिनल व्याख्येप्रमाणेच आहे. किंमत दोघांमधील फरक एवढाच आहे की मध्ये अल्पकालीन विद्यमान फंडचा वापर हा प्रभावित करण्यासाठी केला जाईल. उत्पादनात वाढ ही दीर्घकाळात वनस्पतीत किंवा वस्तुतः स्वतःचाच बदल करणं केला जाऊ शकतो किंवा स्वतः तशा पद्धतीने बदल हे असू शकलेले दिसतील. त्यामुळं SMC आणि LMC किंवा शॉर्ट रन ॲव्हरेज ATC, शॉर्ट रन ATC किंवा LAC म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट जे आहे किंवा त्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याचा सरासरी मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू हा निश्चित गाठणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं उत्पादन खर्च कशा पद्धतीचा असतो किंवा कॉस्ट कर्व जो आहे तो किती असू शकतो, कशा पद्धतीचा असू शकतो तो पाहणं अपेक्षित आहे. दीर्घकालीन किंवा दीर्घचालित सीमांत खर्च आणि यांच्यातील संबंध हा शॉर्ट रन किंवा किरकोळ खर्च हा विचारात घ्यावा लागतो. आउटपुटची विशिष्ट पातळी जेव्हा तयार करायची फर्म ही सर्वात जास्त सेट करते किंवा कार्यक्षम प्लांट किंवा त्यांची शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट जी आहे SMC ही त्यांच्या दीर्घ कालावधीच्या बरोबरीचीच होते. त्यामुळे सीमांत खर्च हा LMC वक्र किंवा LMCच्या अनुषंगाने त्याच्यात काही बदल हे निश्चित केलेले असतात. तशा अनुषंगाने त्याच्यात बदल होत असतात. सीमांत खर्च म्हणजे कोणत्याही घटकाचा शेवटच्या उत्पादनासाठी होणारा खर्च जो आहे तो विचारात घ्यावा लागतो. 10.14च्या मदतीने हे स्पष्ट करूया किंवा यामध्ये आकृती आउटपुटचे दिलेले प्रमाण Q1 आहे हे आउटपुट तिथे आउटपुट केले जाऊ शकते. प्लांट Aच्या मदतीने सर्वात कमी युनिट हा खर्च किंवा शॉर्ट रन हा सरासरी किंमत वक्र जेव्हा फर्म वनस्पतीच्या Aच्या किंवा त्या वस्तू उत्पादनाच्या Aच्या मदतीने उत्पादन करते तेव्हा SAC द्वारे दिले जाते. शॉर्ट रन किंवा इतर वस्तूशी संबंधित हा सरासरी किमतीचे वक्र हा दर्शवलेला वक्र असतो किंवा काढलेला वक्र असतो. त्या अनुषंगाने त्याच्यात बदल हे होत असतात. दीर्घ चालित किंवा दीर्घ कालावधीत सीमांत खर्च आणि त्याच्यातला असणारा सहसंबंध जर बघितला शॉर्ट कालावधीच्या अनुषंगाने तर तो बदललेला दिसून येतो. त्यामुळे SMC हा जो वक्र आहे किंवा SAC, LMC, LAC म्हणजे लॉंग रनचा किंवा लॉंग टायमिंगचा विचार करता त्याच्यात बदल झालेला दिसतो. डेल्टा किंवा Q3, Q1, Q2, Q3 हे वक्र जे आहेत ते तशा पद्धतीने बदललेल्या स्थितीत अनुभवायला येतात किंवा कॉस्टच्या अनुषंगाने ते वक्र हे असल्याची स्थिती दिसून येते. SMC किंवा SAC हा वक्र जो आहे तो कशा पद्धतीने आहे, किती आहे, तो LMC किंवा LAC हा वक्र सुद्धा अनुभवायला मिळतो. त्यामुळे कॉस्ट कर्व जो आहे OX किंवा OY या अक्षावर आउटपुट इक्विलिटी ऑफ SMC अँड LMC ऑन UAC ऑफ अँड ऑप्टिमम साईज प्लांट ही बाब सुद्धा आपल्याला OX आणि OY अक्षावरती असल्याची दिसून येत आहे किंवा OY अक्षावरती कॉस्ट म्हणजे केवळ खर्चाच्या अनुषंगाने आहे तर आउटपुट OX अक्षावरती त्याचं उत्पादन किती असेल, कशा पद्धतीचं असेल ते दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दीर्घ कालावधीचा जो वक्र आहे किंवा या 10व्या युनिटमध्ये शॉर्ट रन आणि लॉंग रनचा विचार करता तो कशा पद्धतीने बदललेला आहे, तो किती बदलू शकतो त्या अनुषंगाने याच्यातली वाहपोह किंवा चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. तरी देखील एकूण खर्च जो आहे तो सरासरी खर्चापेक्षा हा निश्चितपणे जास्त असतो. एकूण खर्च हा सरासरी खर्च त्याचबरोबर फिक्स खर्च जो आहे तो त्याचा एकूणच निश्चित खर्च आपण म्हणूया आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे त्यात दोघांची मिळून बेरीज जी असते ते एकूण खर्चाशी संबंधित असते. त्यामुळे एकूण परिवर्तनीय व्हेरिएबल कॉस्ट आहे जो एकूण निश्चित किंमत आहे ती कोणत्याही उत्पादनाला उद्योग संस्थेला ती करावीच लागते. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड किंवा त्याला पर्याय ही नसतो. एकूण निश्चित किंमत किंवा एकूण स्थिर किंमत जी आहे ते कशा पद्धतीने आहे, एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित
इनपुटवर फर्म केलेला एकूण खर्च तक्ता 10.3 वरून हे स्पष्ट होते की फर्मची किंवा एकूण निश्चित किंमत ही कशा पद्धतीने आहे, किती आहे, त्या अनुषंगाने स्थिर राहते. वर आउटपुटची पातळी ही विचारात न घेता 240 किंवा आमच्या चित्रात किंवा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आउटपुट जे आहे ते बदललेलं असतं किंवा तसे युनिटमध्ये काही प्रमाणात हे बदल होत असतात. त्यामुळे युनिट 6 पर्यंत आपण त्याच्या किमतीच्या अनुषंगाने उत्पादनाच्या अनुषंगाने काही चर्चा केली होती. त्यानंतर निश्चित स्वरूपाचा हा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. परंतु प्रत्येक बाबतीत हा एकूण निश्चित किंमत 240 राहते. अगदी जेव्हा फर्म किंवा उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असा की उत्पादन शून्य पातळीवर आहे, एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तित राहते आणि फर्मचे एकूण निश्चित खर्च ही कार्य कशा पद्धतीने चालते त्या अनुषंगाने सुद्धा निश्चित बाब विचारात घेतलेली असते. त्यामुळे TFC टोटल फिक्स कॉस्ट जे आहे ते आउटपुटच्या अनुषंगाने असू शकते किंवा कॉस्ट रुपीज मध्ये ते बदल झालेले दिसून येतात. एकूण परिवर्तनीय खर्च हा एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च आहे. उत्पादन पार पाडणे आहे. उच्च किंवा आउटपुट स्तरासाठी व्हेरिएबल किंवा इनपुटचा अधिक वापर हा आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल खर्च हा तक्ता 10.3 दाखवते की एकूण चल खर्च हा उत्पादन वाढण्याच्या अनुषंगाने फर्मच्या अनुषंगाने वाढतो. त्या फर्मच्या अनुषंगाने TVC किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो किती येऊ शकतो, आउटपुट किती असू शकतो, त्या अनुषंगाने टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा कर्व क्रिस फर्म लेफ्ट टू राईट या अनुषंगाने म्हणजे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे TVC जो आहे तो टोटल व्हेरिएबल कॉस्ट एकूण खर्च हा असल्याचं दिसून येतोय किंवा तो आलेला दिसून येतोय आपल्याला. 100, 200, 300, 400, 500 हा कॉस्ट किंवा रुपीजच्या अनुषंगाने त्याची किंमत ही दिलेली आहे किंवा त्या अनुषंगाने किमतीत असलेली स्थिती आपल्याला दिसून येते. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने TVC मध्ये बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला येते. टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व हे राईज फ्रॉम लेफ्ट टू राईट त्या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे जात असताना किमतीत होणारे बदल, उत्पादन खर्चाच्या किमतीत होणारे बदल आपण म्हणूया. उत्पादनाची किंमत नाही तर उत्पादनासाठी आवश्यक असणारा खर्च जो आहे तो त्या खर्चालाही काही किंमत आपण म्हणूया. उत्पादन खर्च जो आहे तर तो किती असू शकतो, कशा पद्धतीने असू शकतो तो दर्शवलेला आपल्याला दिसून येतोय. एकूण खर्चामध्ये एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च आणि एकूण चल खर्चाची ही बेरीज केलेली असते किंवा त्या अनुषंगाने दोन्ही खर्चात जी एकूण संख्येची असणारे संबंधित त्या बाबीवर भर देऊन त्याची बेरीज आलेली असते. त्या बेरजेला एकूण युनिटने ज्यावेळेला आपण डिवायडेशन करू शकतो त्यावेळेला त्याचं प्रोडक्शन कॉस्ट हे युनिट वाईज आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं अशा आउटपुटवर किंवा फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी आम्हाला फक्त त्याची जोडणी करावी लागेल आणि एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्याची एकूण परिवर्तनीय किंमत ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्याचा परिणाम मध्ये दर्शवलेला आहे किंवा तशा पद्धतीने तो भाग निदर्शनास येतो. त्यामुळे एकूण खर्चाचे कार्य 10.3 मध्ये दाखवले आहे. एकूण खर्च असल्याने फंक्शन्स आणि एकूण व्हेरिएबल कॉस्ट फंक्शन केवळ एकूण रकमेने भिन्न आहे किंवा निश्चित किंमत जी आहे ती विचारात घेतलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आकार हा समान असतो किंवा तशा पद्धतीने बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला येते. TC मध्ये आउटपुट जो आहे तो टोटल कॉस्ट कर्व इज ऑब्टेन बाय एडिंग द कॉस्ट टोटल फिक्स कॉस्ट किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आहे ते 100, 200, 300, 400, 500, 600 आणि 700 जे आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल किंवा तशा पद्धतीने बदल झालेला दिसेल. TC मधला असणारा तो बदल आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट. त्याचबरोबर OX अक्षावरती दाखवलेला आउटपुट किंवा उत्पादनाचा निघणारे काही उत्पादन किती असेल, प्रोडक्शन आपण म्हणूया ते किती असेल, टोटल कॉस्ट काय आहे, 10, 100, 200, 300, 400, 500, 600 आणि 700 या अनुषंगाने OY यावरती असणारी कंडिशन किंवा स्थिती आपण बघूया. शॉर्ट रनमध्ये प्रति युनिट नफा शोधण्यासाठी
फर्मला प्रति युनिट किती खर्चाची तुलना करावी लागते किंवा त्या अनुषंगाने किती खर्च येऊ शकतो या युनिट किमतीसह त्यामुळे आपण समजून घेणारे भाग किंवा सरासरी त्याची निश्चित असणारी किंमत ही आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यामुळे सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्च यांच्यातली असणारी संकल्पनात्मक बाबी हे आपल्याला पाहावे लागतील. सरासरी निश्चित किंमत हे ज्यावेळेला आपण पाहतो साधारण त्या सर्व कंपन्या त्यांच्या एकूण उत्पादन खर्चात हा लक्षणीय समावेश होतो. निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी अशापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रति युनिट ही निश्चित किंमत ज्याला सहसा सरासरी निश्चित किंमत म्हणून ओळखले जाते त्या प्रमाणात लक्षणीयरित्या ही कमी केली जाते. सरासरी किंमत शोधण्यासाठी एकूण निश्चित किंमत असणे आवश्यक आहे. या एकूण निश्चित किंमतीच्या बाबतीत असणाऱ्या बाबी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. त्या अनुषंगाने शॉर्ट रन कर्व जो आहे अल्प कालावधीचा कर्व जो आहे तो तशाच पद्धतीनं 10.5.1 मध्ये किंवा 10.4 मध्ये देखील या तिन्ही बाबी TFC डिवायडेड बाय Q, TVC डिवायडेड बाय Q आणि TC डिवायडेड बाय Q म्हणजेच ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट म्हणजेच निश्चित अशी किंमत, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, बदलची सरासरी किंमत आणि ॲव्हरेज टोटल कॉस्ट म्हणजे सरासरी किंमत. याच्यामध्ये कुठलाही बदल नाही तर सरासरी त्या वस्तूची त्या युनिटच्या अनुषंगाने जर 1 युनिट असेल तर 360 एवढी किंमत आहे, उत्पादनाचा खर्च आहे तेवढा. आणि ज्यावेळेला 6 युनिट तयार केले जातील त्यावेळेला 660 एवढं खर्च ज्यावेळेला असतो त्यावेळेला प्रत्येक युनिटसाठी उत्पादनाचा खर्च हा 110 रुपये एवढाच येतो. त्यामुळं युनिटची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने वाढत जाईल. त्यावेळेला टोटल कॉस्ट जी आहे, फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती जी आहे ती स्थिर जरी असली तरी युनिटच्या अनुषंगाने ती डिवायडेड होईल. त्या प्रत्येक युनिटला त्याचा खर्च हा कमी करावा लागेल. त्यामुळे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट तो बदललेला दिसेल. त्यामुळे 120, 160, 180, 212 अशा पद्धतीने याच्यातला झालेला बदल हा दिसून येईल किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे 280 डिवायडेड बाय 5 असं जरी आपण म्हणालो तरी त्यावेळेला 56 रुपये एवढाच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट येईल. फिक्स कॉस्ट 48 येईल. 48 आणि 56 याचा टोटल ज्यावेळेला करतो त्यावेळेला 104 एवढी एकूण खर्च किंवा ॲव्हरेज सरासरी खर्च हा आपल्याला आलेलाचा दिसून येतो. त्यामुळे ॲव्हरेज कॉस्ट जेवढी कमी असेल तेवढं मार्केटमध्ये प्राईस त्या वस्तूच्या बद्दलची ही कमी ठेवावी लागते आणि कमी किंमत ठेवल्यामुळे त्याचा फायदा हा उत्पादनाच्या दृष्टीनं ग्राहकाला हा मिळत असतो. त्यामुळे ग्राहक अशा वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर करेल. त्यामुळं ग्राहकाची मागणी वाढवण्यासाठी हा ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे तो कसा कमीत कमी करता येईल त्या अनुषंगाने त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे तो 520 किंवा 660 हा जसा एकूण दिसतोय परंतु युनिटनुसार त्याची किंमत जी आहे ती बदललेली दिसेल. 110 पर्यंत याच्यात बदल झालेला दिसेल आणि 1, 2, 3, 4, 5, 6 हा झालेला बदल किंवा 110 पर्यंत याच्यात असणारा बदल हा अनुभवायला मिळू शकतो किंवा तशा पद्धतीने त्याच्यातले व्हेरिएबल्स जे आहेत ते बदललेले असतील. त्यामुळे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ते त्या पद्धतीनुसार याच्यात झालेले बदल आपल्याला अनुभवायला मिळतील. AFC याच्यामध्ये AFCच्या अनुषंगाने जे आहे ते ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जी आहे ती किती असू शकेल. AFC म्हणजे ATC ज्या पद्धतीने काढतो त्याच अनुषंगाने त्याचा भाग आपल्याला काढता येऊ शकतो. त्यानंतर सरासरी परिवर्तनीय खर्चाबद्दल आपण आता ABC मध्ये द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट दिलेले आहे, द टोटल व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे, द आउटपुट दिलेलं आहे. ABC बरोबर TVC divided by Q, where in fact the average variable cost curve AVC give us the same information in money terms that we obtain from the average product curve of the variable factor in physical terms. या फिजिकल टर्मच्या अनुषंगाने जरी सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो विचारात घ्यावा लागतो. सरासरी व्हेरिएबल किंवा किंमत जी आहे ती मिळवण्यासाठी आम्ही एकूण व्हेरिएबल खर्चाने
विभाजित करतो, आउटपुट सूत्राच्या स्वरूपात किंवा व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण हे वाढलेले उत्पादनातील कार्यक्षमता वाढते, परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सरासरी चल किंवा त्याच्यात असणारे घटक हे देखील आपल्याला बदललेले दिसून येतात. त्यामुळे सरासरी उत्पादकता ही स्थिर राहिल्यास सरासरी चल किंवा खर्च देखील बदललेले दिसतात. त्यामुळे ABC, TVC या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे प्रामुख्याने अनुभवायला मिळालेले दिसतात. त्या पद्धतीनं ABC किंवा MC, ATC, ABC हे जे वक्र काढलेले आहेत त्या कॉस्टच्या अनुषंगाने याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या अशाच पद्धतीचे व्हर्चर्स तुम्हाला पाहावे लागतील. त्यामुळे त्याची सूत्ररूपाने मांडणी जी आहे ती टोटल कॉस्ट असेल, टोटल व्हेरिएबल कॉस्ट असेल, मार्जिनल कॉस्ट असेल, ती त्या अनुषंगाने आपल्याला दिसेल. MC वक्र किंवा ATC वक्र आणि ABC वक्र या आधी त्याच्या किमान बिंदूपर्यंत पोचतो वक्र किंवा त्याच्या किमान बिंदूवर पोचतात आणि जेव्हा MC वक्र वाढवतात तेव्हा ते ABC आणि ATC वक्र त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या बाजूने कपात किमान गुण हे दर्शवित असतात. या अनुषंगाने याचा MC वक्र जो आहे तो बहिर्वक्र आहे किंवा बहिर्गोल स्वरूपाचा असलेला दिसून येतोय. मार्जिनल कॉस्ट कर्व इज यू शेप कर्व, यू आकाराचा वक्र तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील जे रिलेशन आहे ते मार्जिनल कॉस्ट किंवा MC वक्राच्या अनुषंगाने दिसून येतो. सरासरी एकूण खर्च ATC आणि सरासरी चल खर्च हा ABC वक्र आहे. आपण करू शकतो किंवा MC वक्र आणि ATC वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करू शकतो किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा झालेला दिसून येतो. जेव्हा MC वक्र हा AC वक्र खाली असतो म्हणजेच किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी आहे, नंतरचे प्रमाण याच्यात दर्शवलेले आहे. जेव्हा MC वक्र किंवा AC वक्र म्हणजे किरकोळ खर्च सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे, नंतरचे वक्र त्या अनुषंगाने कसे बदललेले आपल्याला अनुभवायला मिळतात. याच्यातला कन्क्लुजन टू पार्ट जर आपण पाहिलं तर हा या सर्व वक्राच्या अनुषंगाने जर बघितलं तर युनिटमध्ये आम्ही खर्चाच्या विविध संकल्पनांची चर्चा केलेली आहे. खाजगी खर्च, सामाजिक खर्च आणि आर्थिक खर्च आणि लेखा खर्च हे देखील त्याच्यात विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर शॉर्ट रन आणि लॉंग रन कॉस्ट फंक्शनची चर्चा केलेली आहे. निश्चित किंमत आणि परिवर्तनीय किंमत यांच्यातील असणारा संबंध व याच्यातला असणारा फरक आपण पाहिलेला आहे. एकूण निश्चित वक्र हा सरळ रेषेच्या अनुषंगाने दाखवतो, तर एकूण चल खर्च वक्र आणि एकूण खर्च वक्र हा उजवीकडे वर वाढतो किंवा चढत्या अवस्थेत दिसून येतो. मग आपण शॉर्ट रन कॉस्ट वक्र हा देखील विचारात घेऊन सरासरी निश्चित खर्च किंवा त्या अनुषंगाने असणारे खर्चाचे विचार मांडून किंमत पातळीत असणारे बदल किंवा सरासरी खर्चाच्या अनुषंगाने असणारे बदल हे विचारात घेतलेले आहेत. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स या अनुषंगाने खर्चाशी संबंधित कोणत्याही उत्पादनात उद्योग संस्थेने विचार करणं अपेक्षित असतं. थँक्यू.